मित्रांनो, आपण जेव्हा कुठे फिरायला जातो, एखाद्या पर्यटन स्थळी, तेव्हा रस्त्याच्या कडेला छोटी छोटी दुकानं लागलेली असतात आणि तिथे दिसतात ती लालसर चकचकीत अशी आंबट तिखट खारट बोरं. अगदी नुसती दिसली तरी तोंडाला पाणी सुटतं. मित्रांनो, ही उकडलेली बोरं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. विशेषतः मुलं तर हट्टच धरतात. पण आपल्याला नेहमी शंका असते, ही बोरं नीट निवडलेली आहेत का, स्वच्छ आहेत का, कीड लागलेली तर नाही. म्हणून अनेकदा इच्छा असूनही आपण ती घेणं टाळतो. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करतोय एक खूपच सोपी आणि मस्त रेसिपी, घरच्या घरी बनवायची उकडलेली बोरं. खूप इझी, कुठलंही टेन्शन नाही आणि सगळ्यात भारी म्हणजे मनसोक्त भरपेट खाता येतात आणि चवही अगदी बाहेरसारखी. नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी जेव्हा जेव्हा काही नवीन, चविष्ट आणि घरगुती बनवणार आहे ते सगळं थेट तुमच्यापर्यंत पोहोचावं, हीच माझी मनापासून इच्छा आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया ही खमंग आंबट तिखट बोरांची रेसिपी. मित्रांनो, इथे मी 2 मोठ्या वाट्या भरून बोरं घेतलेली आहे. आधी ही बोरं नीट निवडून घ्यायची आहे. जी बोरं खराब, मऊ किंवा जरा संशयास्पद वाटतात ना, ती सरळ बाजूला काढून टाकायची, चव बिघडायला नको म्हणून. निवड झाली की पुढची स्टेप खूप महत्वाची आहे. बोरांवर बरीच धूळ माती असते, म्हणून ती 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची. मित्रांनो, धुवून झालं की बोर एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. आता घेऊया गूळ. मी इथे 3 गाठी गूळ घेतला आहे आणि साखर ती आपण पूर्णपणे स्किप करणार आहोत. कारण गुळाचे आरोग्यासाठी फायदे भरपूर आणि साखरेचे नुकसान आपणा सर्वांना चांगल्याने माहिती आहे. म्हणून मित्रांनो, गुळच बेस्ट आहे. त्यानंतर थोडंसं तिखटपणासाठी 1 चमचा तिखट. कमी जास्त झालं तरी चालेल, पण फार जास्त नको. आपल्याला फक्त हलकंसं झणझणीत पण हवंय. आणि शेवटी अर्धा चमचा मीठ. तर हे सगळं साहित्य तयार ठेवा, कारण पुढे जी चव येणार आहे ना, ती भन्नाट असणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम कुकर घेऊया. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया आणि बोरं त्यात घालूया. मी इथे गॅस सुरू केलेला आहे. कुकर झाकण लावून छान गॅसवर ठेवा. इथे आपण 2 शिट्ट्या होऊ देणार आहोत. पण जर बोरं जरा हार्ड असतील ना, तर अजिबात घाबरायचं नाही. मग 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. शिट्ट्या झाल्यावर कुकर थोडासा थंड होऊ द्यायचा. मग शिट्टी काढून आता बघूया की आपले बोरं नीटसे शिजलेत की नाही. अरे वा, बोरं एकदम मस्त शिजलेले दिसत आहे. अगदी सॉफ्ट आणि रेडी. आता खरी मजा सुरू होते. आपण बनवणार आहोत गुळाची चविष्ट चाशणी, म्हणजेच गुळाचा पाक. आता पुन्हा गॅस सुरू करायचा आणि त्यावर छानशी जाडसर स्टीलची कढई घ्यायची आहे. त्यामध्ये टाका 1 ग्लास पाणी आणि पहिले तर पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. मित्रांनो, हे बघा, पाणी छान उकळायला लागलं आहे. आता त्यामध्ये घालूया गूळ. गूळ हळूहळू मेल्ट होऊ द्यायचा. बघा किती सुंदर रंग आला आहे. पाणी उकळलेलं आहे आणि गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता ह्या चाशणीमध्ये आपण आपली उकडलेली बोरं घालूया. थोडा वेळ बोरांना त्या गुळाच्या पाण्यातच मुरू द्यायचं. आणि बघा कशी छान उकळी आलेली आहे. मित्रांनो, आता वेळ आहे मसाल्यांची. टाकूया 1 चमचा तिखट आणि अर्धा चमचा मीठ. छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आणि गॅस कमी पॉवरवर ठेवून शिजू द्यायचं. हे बघा, दिसायलाच किती मस्त वाटत आहे. साधारणतः 10 मिनिटं असंच शिजू द्या आणि मध्ये मध्ये चेक करत राहा. बोरं पूर्ण मऊ झाली आहेत का ते चेक करा. आणि बस, आपली बोरं छान शिजून गुळाच्या पाकात तयार झालेली आहे. दिसायलाही किती छान सुंदर दिसत आहे. चला तर मग मित्रांनो, आता सर्व करूया. मित्रांनो, ह्यांना पाहताच तोंडाला पाणी सुटलंय. वरून थोडंसं तिखट स्प्रिंकल करूया आणि चिमूटभर मीठ. हे बघा किती छान चटपटीत आणि रसरशीत उकडलेली बोरं तयार आहे. एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा करावीशी वाटणारी अशी ही रेसिपी आहे. अशा प्रकारे अगदी साध्या साहित्यांतून कोणताही गोंधळ न करता आपली ही आठवणींना उजाळा देणारी उकडलेली बोरं तयार झाली आहे. बाहेरची ती चव, तो आंबट तिखट झणझणीतपणा आणि गुळाचा गोडवा, सगळं काही अगदी घरच्या घरी स्वच्छ आणि मनसोक्त खाता येणारं. तेव्हा मित्रांनो, ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटद्वारे नक्की सांगा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत.